हॅलो फ्रेंड्स, तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास होता म्हणून आज हा ब्लॉग बनवला आहे मी स्पेशली. आजचा दिवस खास होण्याचं कारण म्हणजे थांबा मी तुम्हाला दाखवते, ते म्हणजे माझी मम्मी. आज माझी मम्मी मला भेटायला आलेली. दिवसभर बसून बसून मला बोर झालेलं, पण मम्मी आल्यामुळे जरा छान वाटत होतं मला. ला 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 ला. जर अशा तऱ्हेनं माणसानं स्वतःमध्ये रमून गेलं की नाही, आपल्याला कुणाचीच गरज पडत नाही. हे मात्र खरं आहे बरं का. रील स्टार बघा, रील स्टार. आणि माझं पण तसं काही वेगळं नाही. आपण आपल्या धुंदीत मस्त जगत असतोय. आपल्याला ना कोणाची गरज पडते ना आपण कोणाकडे लक्ष देते. कोण काय बोलते, कोण काय म्हणते, याकडे लक्ष देत बसलो का आपलं आयुष्य झंड झालं म्हणून समजा. आमच्या मॅडम म्हणतात की मी गिड्डी खाते. आता याला मी काय करावं? अपनी ऊंची है 2 फुट, अपनी अपेक्षा है 6 फुट और आप कहने लगी है मुझे कि मैं दिखने लगी हूँ 1.5 फुट. संध्याकाळचे वाजले 6:30 आणि क्लायमेट एवढा भारी झाला की आरा काय सांगावं तुम्हाला. मस्त वाऱ्यात आम्ही मस्त आनंद घ्यायलो आहे. आज माझ्यासोबत माझी मम्मी आहे. आज स्पेशली मला भेटण्यासाठी माझी मम्मी आलेली आहे. भेटण्यासाठी सगळे का रील्स करायला आल्यात. तेवढ्यात मला दिसली ही काळी, जिला गल्लीत सगळेजण काळे म्हणून ओळखतात. विषय असा आहे की ही लय भारी. आता ही हिचं कामकाज काय चाललंय बघा. हिला काय तर खायला टाकलं की अशी कामं करत असते. ही काय करते, एका शेतात जाते आणि तिथं जाऊन आपलं काय खायला दिलं असं ते लपवून भिजवून सगळं करून ठेवायचं आणि आपल्या पिल्लांना किंवा तिला जेव्हा कधी भूक लागेल त्यावेळी ती उकरून खायचं. असं काम हिचं चालू असते. तर तेवढ्यात मला वाटलं की बाबा तिला काहीतरी घालावं म्हणून मी मग बिस्किट घेऊन आली. मग तिला लगेच काळी म्हटलं की लगेच येते माणसाळी कुत्री आहे. सुरुवातीला ज्यावेळी मी इकडे आले त्यावेळी मला एकटं वाटायचं, पण ही कुत्री मांजरं इकडची बघून लय भारी वाटायचं. आणि हे कसं माणसाळलेले असल्यामुळे यांच्यासोबत बोललं किंवा यांना काहीतरी काय म्हणजे बोललं की लगेच ही रिॲक्ट व्हायची, भारी वाटायचं. काय पाहिजे असेल तर ही वर बघायची, मग हिला मी सगळं टाकणार, का हाक मारली की लगेच पळत येणार. म्हणजे एक माणसांपेक्षा कुठेतरी जनावर जास्त जीव लावतात म्हणतात, त्यातलाच हा प्रकार माझ्यासोबत घडला होता. आणि आमच्या आईसाहेबांच्या रील्स ह्या चालूच होत्या. दुनिया गाई तेल लेणे असं काम झालं आमच्या आईसाहेबांचं. आता काय करावं. तेवढ्यात म्हटलं दबंगत कोण द्यायला लागले. बघते तर आमचं मामाश्री मला भेटायला खास खायला प्यायला घेऊन म्हटलं आता काय विषयच नाही, म्हटलं जोरात आहे. आणि हा आमच्या मामाचा जेसीबीवर तर काम होतं म्हणून त्यानिमित्तानं मामा आपल्या भाचीला भेटायला म्हणून खास वाट वाकडी करून मला भेटायला आला होता. साहेबांचा बिझनेस मात्र फार्मात असते बरं का. त्यानंतर मी मामाला प्यायला पाणी दिलं. मामाला म्हटलं आज चल, एक पण यायला आत तयार नाही का तर हवा सुटली एवढी गार बाहेर की बाबा आतच येऊ वाटे ना. त्यात ती दोघं बहीण भाऊ असे आहेत की नाही, बसल्या माझी चेष्टा करत असते ते बघा. त्यानंतर आम्ही अशा या वाऱ्याचा आनंद घेत चहा आणि बिस्किटाचा आस्वाद घेतला आणि आमचा हा आजचा दिवस इथंच संपला. चला बाय.